वडवणी तालुक्यातील देवडी या गावची ग्रामपंचायत मोठ्या आनंदाने या गावकऱ्यांनी या गावच्या सरपंचपदी सन्माननीय अतुल चाटे सरपंचपदी 2.5 वर्षानंतर ठरल्याप्रमाणे या गावच्या सरपंचपदी उपसरपंचपदी सन्माननीय महादेव बाबा पुरे यांची निवड झालेली असल्यामुळे गावाच्या माध्यमातून आणि सन्माननीय अतुल चाटे साहेब सरपंच यांच्या माध्यमातून यांचा यथोचित सत्कार करून पुढे महत्त्वाची शुभेच्छा दिलेल्या असल्यामुळे भविष्यात बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर एक आदर्श ग्रामपंचायत करण्यासाठी ही रामलखनची जोडी या गावच्या देवडी गावच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचायत राज आणि ग्रामविकासच्या माध्यमातून जो निधी गावच्या विकासासाठी आणला जातो त्याच्या माध्यमातून हे गाव सुंदर चोपा व या गावामध्ये विकासाची गंगा नक्कीच राबवणार असल्यामुळे ही युवक जोडी नक्कीच वडवणी तालुक्यातील आदर्श गाव करून टाकेल कारण धारूर तालुक्यातील आवरगाव हे महाराष्ट्राच्या नकाशावर एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात आलेले असल्याने त्या धर्तीवर आम्ही बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवडी देखील ग्रामपंचायत आदर्श करून महाराष्ट्राच्या नकाशावर नक्कीच होतो अशी प्रतिक्रिया सरपंच तथा उपसरपंच बोलून लागलेला असल्यामुळे या गावचे सन्माननीय युवक नेतृत्व तथा नामांकित व्यक्तिमत्व सन्माननीय अतुल चाटे सरपंच साहेब यांना बोलून आपल्या माध्यमातून या गावाचा विकास देखील झालेला आहे आणि भविष्यात देखील माझ्या गावामध्ये विकासाची गंगा आनंद शिरे येथील गावकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करीत आहात आणि भविष्यात राहिलेला विकास रूपे बदलून या गावचा विकास करून दाखवा का? नक्कीच आम्ही विकासासाठी खूप प्रयत्न करू। गावातील जे मूलभूत प्रश्न आहेत ते मिटवण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत आल्यापासून प्रयत्न करतो। स्वच्छता असो, गावातील रस्ते असो आणि झाडे लावण्याचा पण कार्यक्रम आता सुरू करणार आहोत। वृक्षारोपण करून गावचा विकास करणारच आहोत। विकास गंगा ही अशीच चालू ठेवणार। सदरील देवडी येथील महाराजांचा आमच्यासाठी दैवत असून त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो निधी ग्रामपंचायतला वितरित केला जातो त्याच्या माध्यमातून देवडी ग्रामपंचायत आदर्श करू लागेल व नावावर बसावं असे प्रकारे लाईव्ह माहिती देताना या गावचे सुपुत्र वैभवशाली नेते सन्माननीय अतुल चाटे साहेब लाईव्ह माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिनके लाईव्ह दिले बरेच